मुलांनो, आपण मागच्या वेळेस व्याकरणाचा काही भाग बघितला होता, बरोबर आहे? तर त्याच्या पुढचा जो भाग राहील आहे तो आपण कंटिन्यू करतो आहे. आपण शब्दशक्ती बघत होतो. मागच्या वेळेस आपण शब्दशक्ती बघितली. शब्द शक्ती हा भाग मुलांनो आपण बघितला. त्या शब्दशक्ती मधील आपण अभिधा लक्षणा बघितली. पहिल्यांदा आपण मागच्या वेळेस अभिधा, त्यानंतर दुसरा भाग बघितला शब्दशक्तीतला लक्षणा बघितली. मुलांनो, अशा प्रकारचे दोन शब्दशक्तीचे भाग आपण बघितले. मुलांनो, त्यामध्ये थोडस अभिधाबद्दल आपण रिवाइज करतो आहे. अभिधामध्ये आपण एक उदाहरण बघितलं. मी जंगलात एक हत्ती पाहिला. अभिधाचं वैशिष्ट्य, शब्दाची पहिली शक्ती वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो आणि तो अर्थ शब्दकोशातही असतो. हे मागच्या वेळेसच मी स्पष्टीकरण केलंय. मुलांना, वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. मी जंगलात एक हत्ती पाहिला. हत्ती पाहिला, वाचल्याबरोबर अर्थ कळाला. मुलांनो, मी आज एक मोठा दगड पाहिला, वाचल्याबरोबर अर्थ कळाला, भला मोठा दगड. बरोबर आहे? या अभिधा होती. त्यानंतर लक्षणा बघितली आपण. लक्षणाची काही वैशिष्ट्ये बघितली. तर दुसरा अर्थ सूचित होतो. बहुतेक वेळी मूळ अर्थाला बाधा येते. या मूळ अर्थाला याच्यामध्ये एक बाधा येते. बघा, एक वाक्य देतोय मी. काळ्या दगडावरची रेघ. काळ्या दगडावरची रेघ म्हणजे दगडावर काढलेली रेघ. तर याचा वेगळा अर्थ निघतो मुलांनो. म्हणजेच काय? कधीही नष्ट न होणारे, चिरकाल टिकणारे, हे लक्षणाचं उदाहरण बघितलं आपण. माझ्या घरावरून हत्ती गेला. मागच्या वेळेस स्पष्टीकरण केलं. घरावरून म्हणजे घराच्या माथ्यावर किंवा घरावरून पाय ठेवून हत्ती कधी जाऊ शकत नाही आपल्याकडे. तेवढा अवाढव्य आकाराचा हत्ती घरावरून जाणं, दाब्यावर पाय ठेवणं नाही मुलांना. तर घरासमोर वाटेनं हत्ती गेला, अशा प्रकारचा वेगळा अर्थ निघतो. लक्षणाचं बघितलं. इथे अर्थ तोच निघतो, इथं अर्थ वेगळा निघतो. आपण या दोन्हीही शब्दशक्तीचे प्रकाराचे दोन उदाहरण आपण वेगळ्या प्रकारचे मागच्या लेक्चरमध्ये बघितले मुलांना. आता तिसरा जो प्रकार आहे आपल्याला बघायचा आज,
हे दोन प्रकार तुम्हाला आजही कळाले असेल. मागच्या वेळेस स्पष्टीकरण यासाठी वेळ भरपूर दिला मुलांनो. आता तिसरा प्रकार आपण विद्यार्थी मित्रांनो बघतो आहे, तो आहे व्यंजना. आपल्याला मुलांना व्यंजना बघायचं आहे. बघा, व्यंजनाची वैशिष्ट्ये लिहून घ्या. वेगळा अर्थ सूचित होतो, वेगळा अर्थ, वेगळा अर्थ सूचित होतो, वेगळा अर्थ सूचित होतो, वेगळा अर्थ सूचित होतो. दुसरं वाक्य आहे, मूळ अर्थाला बाधा येत नाही, मूळ अर्थाला, मूळ अर्थाला बाधा येत नाही, मूळ अर्थाला बाधा येत नाही. तिसरा, दुसरा हा दुसरा सुसंगत, दुसरा सुसंगत अर्थ, ही शक्ती, दुसरा सुसंगत अर्थ, ही शक्ती वाचकापर्यंत पोहोचवते. आणि व्याख्या या ठिकाणी आहे मुलांनो, व्यंजना शक्तीच्या साह्याने, व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. आता मुलांनो एक गंमत बघायची. काय व्यंग्यार्थ गंमत बघा. सूर्य उगवला असे वाक्य उच्चारल्यानंतर सूर्योदय झाला. हा वाच्यार्थ सूर्योदय झाला, सकाळ झाली असे अर्थ जरी संस्कृत दर्शने होत असले तरी व्यक्तिगत याचा अर्थ वेगळा सूचित होऊ शकतो. आता मुलांनो सूर्योदय झाला, काही व्यक्तीची झोपेतून उठण्याची वेळ झाली. बघा, झाडलोट करण्याची वेळ झाली, धार्मिक व्यक्तीची प्रार्थनेची वेळ झाली, मुलांची आंघोळीची वेळ झाली. मुलांनो आता सूर्योदय झाला, सूर्योदय झाला नॅचरली गोष्ट आहे. विद्यार्थी मित्रांनो, या चराचर सृष्टीमध्ये हा होणारा बदल सकाळचा आहे. सूर्याचं आगमन झालेलं आहे, नैसर्गिक कृती आहे मुलांनो, ती त्यावेळेला होणारच. आणि सूर्योदय झाला, यामध्ये सूर्यकिरण, सकाळचे तिरकस किरण आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो. पण याच्या पलीकडे जर गेलो आपण
सूर्योदय झाला याचा प्रत्येक व्यक्तीच्या प्रत्येक घटकाच्या बाबतीत वेगळा अर्थ निघतो. वेगळा अर्थ मुलांना घेतला जातो रे. काही व्यक्तीची झोपेतून उठण्याची वेळ झाली आहे, पटपट लोक सूर्योदय होताच जागे होतात, उठतात. मुलांनो, ही त्यांच्या बाबतीत झोपेतून उठण्याची वेळ, याला म्हणतात सूर्योदय झाला. सूर्योदय झाला, सकाळ झाली आहे, घरातील बायका झाडलोट करतायत, अंगण झाडलोट करतायत, घर स्वच्छ करतायत, ती वेळ झाली. मुलांनो, सकाळ झाली आहे, सकाळ होताच घरातील मोठी माणसे, ज्याला आवड आहे अशा व्यक्ती, काही बायका स्नान करून ही मोठी माणसे देवपूजेला बसतात. धार्मिक विधी आहे तो सकाळी सकाळी करतात मुलांनो. त्यामुळे घरात प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं. ही सूर्योदयाचा अर्थ. त्यानंतर सूर्योदय झाला, सकाळी सकाळी मुलांची अंघोळ करण्याची घाई होते, पटकन अभ्यासाला बसायचे, नंतर किंवा शाळेत जायची वेळ झाली आहे, मग सूर्योदय होताच अंघोळ मुलं करतायत. मुलांना अशा प्रकारे सूर्योदय झाला याची अर्थ प्रत्येक बाबतीत वेगवेगळा या ठिकाणी मानवी जीवनासाठी उपयोगात आणला जातो. मुलांना मानवी कृती यातून सुरू होतात. विद्यार्थी मित्रांनो, मानवी कृती सूर्योदय होताच काय काय होतात? सूर्योदय झाला, झोपेतून उठतायत. सूर्योदय झाला, झाडलोट सुरू होते बायकांची. सूर्योदय झाला, घरातील मोठी माणसे, आवडती माणसे देवपूजा धार्मिक विधी करू लागतायत. सूर्योदय झालाय मुलांनो, लहान मुले अंगस्नान करतायत, शाळेला निघतायत. मुलांनो, अशा प्रकारे सूर्योदय हा प्रत्येक घटकाच्या बाबतीत आपापल्या बाबतीत वेगवेगळ्या कृती करताना बघायला मिळतोय मुलांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारे मुलांनो, आपल्याला आता व्यंजनाचा जी वैशिष्ट्ये आहे आपण ती बघतो आहे. वेगळा अर्थ सूचित होतोय, वेगळा अर्थ सूचित होतो. तुम्हाला बोललो मी, 4 उदाहरण आता स्पष्ट केले. सूर्योदय झाला, तुम्हाला बोललो मी, धार्मिक विधी सुरू झाला, झोपेतून उठायची वेळ झाली, झोपेतून उठतायत आणि अंघोळ करतायत, झाडलोट करतायत, हा सूर्योदय. वेगळा अर्थ निघतोय, वेगळा अर्थ सूचित होतोय. 4 उदाहरणं देऊ, तो स्पष्ट केलाय. मूळ अर्थाला बाधा येत नाही अर्थाला बाधा. सूर्योदय झाला, वेगळा अर्थ या ठिकाणी निघालेला नाही. तुम्हाला फक्त बोललोय, त्या कामाला सुरुवात होते आहे. ठीक आहे. मूळ अर्थाला इथे बाधा येत नाही. हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकापर्यंत पोहोचवते. काय सुसंगत अर्थ? मग सुसंगत अर्थ, झोपेतून उठलाय, सूर्योदय झालाय, अंघोळ करतायत, सूर्योदय झालाय, म्हणजे देवपूजा सुरू झाली आहे, सूर्योदय झाला आहे. अंघोळ मुलांच्या सुरू झाल्या आहे, सूर्योदय झाला आहे. झोपेतून उठू लागले, सूर्योदय झाला आहे. झाडलोट सुरू झाली आहे, सूर्योदय झाला आहे. म्हणजे मुलांना सूर्योदयाच्या निगडीत असणाऱ्या कृती सुरू झाल्या आहे. वेगळा अर्थ काही निघत नाही, कारण हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती आहे. सूर्योदय झाल्याशिवाय आंघोळ केली जात नाही. बघा, मुलं आंघोळ करतायत.
धार्मिक विधी सूर्योदय झाल्या झाल्या सुरू होतोय. वेगळा अर्थ सूचित, त्या संबंधी सुसंगत असा अर्थ निघतोय मुलांना. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, व्यंजना अशी शक्ती आहे, शब्दाची तिसरी शक्ती आहे मुलांनो, यातून वेगळा अर्थ सूचित होतो, मूळ अर्थाला बाधाच येत नाही येत, मूळ अर्थाला बाधा येत नाही. दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती आहे. पण मुलं आंघोळ करू लागतायत, देवपूजा सुरू होते, झाडलोट सुरू होते, अंथरुणात उठायची वेळ होते, अंथरुणात उठू लागतायत अंथरुणातून. मग मुलांनो, याचा अर्थ सुसंगत अर्थ आहे. याचा काय आहे? सूर्योदय आणि उठणे सकाळी सकाळी झोपेतून, झाडलोट करणे सकाळी सकाळी, त्यानंतर स्नान करणे सकाळी सकाळी, सूर्योदय होताच, विधी होणे, घरातला धार्मिक विधी सुरू होणे सकाळी सकाळी. तर मुलांनो, हे शब्द जे आहे, हे अर्थ आहे सुसंगत येत आहेत. म्हणून मुलांनो, अशा प्रकारे व्यंजना ही तिसरी एक उदाहरणातील मुलांनो ही शक्ती आहे. आता यातलं एक तुम्हाला उदाहरण देतो. हे पहिलं उदाहरण, हे पाठ करा, पाठांतर करा बरं मुलांनो. पहिलं आपण वैशिष्ट्ये पाठांतर करूया. लिहून घ्या. वेगळा अर्थ सूचित होतो, वेगळा अर्थ सूचित होतो. वाक्य लिहित चला. मूळ अर्थाला बाधा येत नाही, मूळ अर्थाला येथे बाधा येत नाही. म्हणजे तो अर्थ, मूळ अर्थ जो आहे तो त्या ठिकाणी आहे तसाच आपल्याला बघायला मिळतो. पण दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकापर्यंत पोहोचवते. मग सूर्योदय झाला, देवपूजा घरात सुरू झाली, म्हणजे सूर्योदयाशी निगडीत दुसरा सुसंगत अर्थ काय? देवपूजा सुरू होणं, घरात आंघोळी सुरू होणं, सूर्योदयाच्या निगडीत या कृती आहे, मानवी कृती. झोपेतून उठणे, सूर्योदय झाला आहे. चराचर सृष्टी जागी होते, सूर्योदय झाला आहे. पशु पक्ष्यांची किलबिलाट सुरू झाली आहे, सूर्योदय झाला आहे. घरामध्ये रांजणात पाणी भरू लागले, सूर्योदय झाला आहे. जिकडे तिकडे पाखरांचा टाव सुरू झाला आहे, सूर्योदय झाला आहे. म्हणजे मुलांनो, चराचर सृष्टी जागी होणं, सूर्योदय झाला. तर मूळ अर्थाला बाधा येत नाही. पण दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती आपल्यापर्यंत, वाचकापर्यंत पोहोचवता येते. हे व्यंजनाचं वैशिष्ट्य. आणि व्यंजनाची व्याख्या आहे मुलांनो, काय आहे? व्यंजना शक्तीच्या साह्याने, व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला काय म्हणतात? व्यंग्यार्थ असे म्हणतात. व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. ही एक व्याख्या लिहून घ्या.
व्यंजना शक्तीच्या सहाय्याने व्यंजना शक्तीच्या सहाय्याने व्यंजना शक्तीच्या सहाय्याने प्रगट होणाऱ्या व्यंजना शक्तीच्या सहाय्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. व्यंग्यार्थ असे म्हणतात. मुलांनो, 4 वैशिष्ट्ये व्यंजनाची आहे. काय म्हणालो तुम्हाला मी, पहिला आहे वेगळा अर्थ सूचित होतोय. लिखाण करतायत, पाठांतर करतायत, मूळ अर्थाला बाधा येत नाही. हा दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकापर्यंत पोहोचवते. लक्षात अर्थ याचे अनेक उदाहरणं मी तुम्हाला आता सांगितलेले आहे. दुसरा अर्थ वाचकापर्यंत पोहोचवतो. भरपूर उदाहरणं दिली मुलांनो. पुन्हा एकदा रिपीट करतो आहे. झोपेतून उठण्याची वेळ झाली आहे, झोपेतून उठतायत. घरातील बायका झाडलोट करतात. दुसरा अर्थ. स्नान करण्याची वेळ झाली, मुलं स्नान करतायत. मोठी माणसे स्नान करून देवपूजेला बसली आहे, देवपूजा करतायत. देवपूजा सुरू होते. दुसरा अर्थ सूचित होतो मुला. मग हे 3 वैशिष्ट्य बघितले. आणि व्यंग्यार्थ म्हणजे काय मुलांनो? व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतायत. हे 4 वैशिष्ट्ये मुलांनो तुम्ही पाठांतर करायचे आहे. तेव्हा तुम्हाला व्यंजना समजेल. लक्षात आलं मुलांनो? पाठांतर करा. 4 वैशिष्ट्य पाठांतर करा. मी तुम्हाला उदाहरण देतो लगेच. ठीक आहे? वेगळा अर्थ सूचित होतो मुलांनो. मूळ अर्थाला बाधा येत नाही. आहे तो शब्द या ठिकाणी फक्त काय केला जातो? दुसरा सुसंगत अर्थ. या ठिकाणी दुसरा सुसंगत अर्थ ही शक्ती वाचकापर्यंत आपण पोहोचवतो. आहे की नाही? पोहोचवली. 4 उदाहरणं तुम्हाला मी दिले होते आता, ते स्पष्ट केले आपण. आणि व्यंजना शक्तीच्या सहाय्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला व्यंग्यार्थ असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण 4 वैशिष्ट्येचा मुलांनो काय केलाय? अभ्यास केलाय. आणि सुसंगत अशी 4 उदाहरणं मी तुम्हाला त्या ठिकाणी देऊन याचा अर्थ, वेगळा अर्थ सूर्योदय झाला याच्याशी निगडीत, म्हणजे तिकडे सूर्योदय होतोय, इकडे ह्या 4 कृती मुलांना सुरू होत आहेत. लक्षात आलं? सूर्योदय होणं, 4 कृती, झोपेतून उठणे, लहान मुलांचं स्नान सुरू होणे मुलांनो. त्यानंतर काय सांगतोय मुलांनो? धार्मिक विधी सुरू होणं आहे, झाडलोट सुरू होणं आहे. त्यानंतर ग्रामीण भागात बायका काय करतात? पाण्याला जात आहेत,
रांजण भरतायत, हे की नाही, ह्या कृती आहे मुलांनो. पक्षी उठतायत, अन्न पाण्याच्या शोधासाठी सुरू होत आहेत, सूर्योदयाशी निगडीत मुलांना ह्या काय आहे, अर्थ आहे. सुसंगत या ठिकाणी शब्द आहे मुलांना. ठीक आहे, हे तुमचं लिहून झालं असेल. हे 4 वैशिष्ट्ये पाठ करतायत मुलांना. ठीक आहे, मी फळा क्लिनिक करतो आहे. आता मुलांनो याचं एक उदाहरण बघू आपण. वैशिष्ट्य बघितली, मूळ अर्थाला बाधा येत नाही, दुसरा अर्थ समानार्थ धरला जातो ते मी सांगितलंय. तर मुलांनो सुसंगत असा दुसरा अर्थ दिला आहे. तर आपल्याला या ठिकाणी एक उदाहरण घेता येईल. काय बघा मुलांनो, माझ्या मना बन दगड, बन दगड, माझ्या मना बन दगड. आता मुलांनो माझ्या मना बन दगड, माझ्या मना बन दगड, हे मना. आता माझ्या मनात दगड बन, तुम्ही म्हणशाल सर मन शब्दशः जर विचार केला तर दगड कसं काय मन बनेल. भला मोठा दगड तुमच्या, दगड हा शब्द येताच भला मोठा अकराळ विक्राळ असा एक दगड तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील मुलांना. पण हा दगड कसा होईल, मन कसं दगड बनेल, हा एक प्रश्न तुमच्या मुलांनो समोर उभा राहिलेला आहे. कस काय दगड बनेल, मन दगड कसं बनेल. एक भला मोठा दगड धोडा, आपलं मन कसं बनेल, मनाचं दगड होणं थोडस हास्यास्पद वाटलं असं, शब्दशः अर्थ नाही मुला. मग काय अर्थ सूचित होतो, तर मुलांनो बन दगड या शब्द शमुष अर्थ घेतला तर भलताच अर्थ या ठिकाणी तुम्ही स्पष्ट केला आहे. पण त्याचा अर्थ आहे मुलांनो मन घट्ट. याचा अर्थ माझ्या मना बन दगड, याचा एक अर्थ जर घेतला मुलांनो, पहिला आहे मन घट्ट कर, मन घट्ट कर किंवा करणे. तर मन घट्ट कर हा पहिला अर्थ. दुसरा आघात सहन करणे, आघात आघात सहन करणे किंवा कर. तर आघात सहन कर आपण असं करूया, आघात सहन कर. यामध्ये मुलांना वेगळा अर्थ योग्य तो सूचित होतो, पण मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शक्ती असते, तिला व्यंजना म्हणतायत. बघू आपण तिची व्याख्या आपण करूया. मुलांनो व्यंजना ही तिसऱ्या क्रमांकाची शक्ती आहे मुलांनो. शब्दशक्तीतला हा तिसरा भाग. तुम्हाला वैशिष्ट्यामध्येच लिहून दिलंय मुलांनो.
मूळ अर्थाला बाधा येत नाही. वेगळा अर्थ सूचित होतो. सुसंगत अर्थ असा वेगळा बघायला मिळतो. सुसंगत अर्थ काय? माझ्या मना बंधगड. शब्दशः अर्थ घ्यायचा नाही. मनाचं अगोदरच सांगितलं, मोठा भला दगड बनू शकत नाही. पण वेगळा अर्थ काय मुलांनो? मन घट्ट करणे, आघात सहन करणे. बघा, मानवी जीवनामध्ये अशी अनेक संकट येत आहेत विद्यार्थी मित्रांनो. अशी असंख्य चढ उतार मानवी जीवनामध्ये बघायला येतात. संसारी जगतात अशी असंख्य चढ उतार बघायला मिळतात. त्यानंतर माणसाच्या प्रगतीमध्ये असंख्य अडथळे येत आहेत मुलांनो. अशा अडथळ्याला मनुष्य काय करतोय? मात करत करत पुढे जातोय मुलांनो. अशा अडथळ्यावर मात करत करत मनुष्य काय चालतो आहे? पुढे 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 मनुष्य चालत असतो मुलांनो. त्यावेळेस अडथळ्याचा ज्यावेळेस मनुष्य सामना करतो त्यावेळेस माणसाला आपलं मन जे आहे विचलित न होता, न डगमगता काय करावं लागतं? मन घट्ट करावं लागतं. दगडासारखं मन घट्ट करावं लागतं. दगड हा निर्जीव आहे, स्थिर ठेवावं लागतं. दगड जसा स्थिर आहे, निर्जीव आहे, तसं मन सुद्धा घट्ट करावं लागतं. दगडाप्रमाणे स्थिर ठेवावं लागतं. काही काळ संकट प्रसंगी मन घट्ट करावं लागतं त्या दगडाप्रमाणे. म्हणून काय म्हणालो आहे? बंधगड म्हणजे अविचलित न होणे, स्थिर होणे. मनाला विचलित होऊ देऊ नका, मनाला कोलमडू देऊ नका. मनाला दगडाप्रमाणे काय करा? घट्ट करा. मनाला स्थिर करा. याचा अर्थ बंधगड. वेगळा अर्थ काय केला? मन घट्ट करणे. तुम्हाला लक्षात आलं असेल मुला. त्यानंतर दुसरा अर्थ आहे आघात सहन करणे. तुम्हाला बोललो मी, कधी कधी या संसारी जगतामध्ये मुलांना वावरताना एखादी मुलगी विवाह होऊन माहेरून सासरी नांदायला जाते मुलांना. काही दिवस सासूचे असतात, काही दिवस सुनेचे असतात. त्या म्हणीप्रमाणे मुलांनो त्या नवख्या मुलीला गेल्यानंतर काही अंशी सासूची सासूगिरी थोडी सहन करावी लागते. काही बोलणं असेल, काही सांगणं असेल, घरातील तिच्या सासरकडच्या माणसांना तिला समजून घ्यावं लागतं. तिला ते शब्द न शब्द काय करावं लागतात. जरी ते आघात असेल तरी ते फुलाप्रमाणे ते मानावं लागतात. काही जाच असेल, काही त्रास असेल, कारण माहेर आणि सासरवास किंवा सासरवाडी यामध्ये मुलांनो अंतर असतं. प्रेमात थोडासा फरक पडतो. लाडाने मायेने वाढवलेली एक मुलगी असते, ज्यावेळेस ती सासरी नांदायला जाते त्यावेळेस थोडासा फरक पडतो मुलांनो. मग ती आपल्या आईला फोनवर काही सांगत असेल, आई तिला काय सांगते आहे? मुली, मन काही दिवस घट्ट कर,
नांदताना, सासरी नांदताना आई सल्ला देते आपल्या लाडक्या मुलीला, आघात सहन कर मुली काही दिवस, बोलणं सहन कर मुली काही दिवस, कष्ट सहन कर काही दिवस, जात सहन कर मुली काही दिवस. म्हणजेच मुली तू काय कर, काय मन घट्ट कर. म्हणजेच काय मुली, काय मन घट्ट दगडासारखं बनव मुली. पुढे दिवस चांगले येतील मुली. तर अशा प्रकारे मुलांनो आघात सहन कर, मन घट्ट कर, माझ्या मना बंद दगड याचे अर्थ आहे मुला. कळलं तुम्हाला? अशा प्रकारे व्यंजनाची तिसरी शक्ती आपण या ठिकाणी स्पष्ट केली मुलांनो. त्याच अर्थाचा वेगळा अर्थ बघितला आपण, सुसंगत अर्थ आपल्याला बघायला मिळाला. बंद दगड तर दगड बनू शकत नाही. कारण काय आहे, मानवी जीवनामध्ये मन घट्ट करावं लागतं, आघात सहन मानवी जीवनात करावे लागतात मुलांनो. असं काही उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. असे हे 2 उदाहरणं होते. माझ्या मना बंद दगड लिहून घ्या. त्याचे 2 अर्थ बघितले आपण. मन घट्ट करणे, आघात सहन करणे मुलांनो, हे दोन्ही अर्थ लिहून घ्या. ठीक आहे. म्हणजेच मन काही लगेच दगडाप्रमाणे बनत नाही, तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे 2 अर्थ विचारात घ्यावे लागतात. ही आहे व्यंजनाची तिसरी शक्ती. तुम्हाला अजून त्याच्यानंतर एक उदाहरण तुम्हाला मी देतो आहे. लिहून घ्या तुम्ही. माझ्या मना बंद दगड, अर्थ आहे मन घट्ट करणे किंवा कर, आघात सहन कर. ठीक आहे. मी फळा आता पुसतो आहे. लिखाण केलं असेल तुम्ही, पाठांतर करा. चला पुढचं एक उदाहरण देतो तुम्हाला. लढताना वीरांच्या अंगी हत्ती संचरला, अंगी हत्ती संचरला. हा एक वाक्य आहे मुलांनो. दुसरं वाक्य, आता आपण थोडक्यात हेच वाक्य आपण थोडंसं बघूया. आता रणांगणावर युद्ध सुरू झाले आहे. शत्रू समोर शूरवीर लढताना मुलांनो, त्याची जी तलवार आहे तळपत आहे मुलांनो. आणि तो शूरवीर आपल्या धन्याचं रक्षण करण्यासाठी, आपल्या मातृभूमीचं रक्षण करण्यासाठी हा शूरवीर प्राणाला आहुती देण्यासाठी सज्ज झालेला आहे मुलांनो. आणि मायभूमीचं रक्षण करण्यासाठी त्याच्या अंगी हत्ती संचरला आहे मुलांनो. तुम्ही म्हणशाल सर, माणसाच्या अंगात हत्ती संचारलाय,
म्हणजे काय, मनुष्याचं बाह्य अंग काही बदलेल काय, रूप बदलेल काय? नाही रे मुलांनो, नाही. अंगात हत्ती संचारलाय म्हणजे मनुष्य लगेच बदललाय, बाह्य अंग बदललाय? नाही मुलांनो, तसा अर्थ या ठिकाणी घ्यायचा नाही. मग त्या अर्थाचा समानार्थी शब्द काय या ठिकाणी? अंगात हत्ती जर नाही संचारलाय, उभा नाही राहिला, तर वेगळा अर्थ काय? तर मुलांनो, हत्ती हा आवाढव्य आकाराचा प्राणी आहे. आवाढव्य आकाराचा प्राणी आहे मुलांनो. आवाढव्य आकाराचा प्राणी असल्याने मुलांनो, त्याच्यामध्ये बळ जे आहे, शक्ती आहे, ती सुद्धा आवाढव्य आहे. बलवान असा हा हत्ती आहे मुलांनो. मनुष्य, मग या ठिकाणी वेगळा अर्थ काय? अंगी हत्ती संचारलाय, वीरांच्या अंगी हत्ती संचारलाय. वीराच्या शूरवीर ज्यावेळेस युद्धभूमीवर मायभूमीचं रक्षण करण्यासाठी लढतो आहे, तो सगळा संसार विसरलाय. त्याला फक्त आपला शत्रू दिसलाय आणि त्या शत्रूला नस्तनाभूत करायचा आहे. अशा वेळेस त्याने काय केलं आहे मुलांनो? त्याने आपल्या अंगामध्ये बलवान अशा हत्तीचं काय आणलंय? बळ आणलंय, शक्ती अंगी धारण केली आहे. बलवान अशा हत्तीची शक्ती, बळ त्याने काय केलं आहे? अंगी धारण केली आहे मुलांनो. पण अंगी धारण केली आहे, त्याच्या अंगी हत्तीचं बळ प्रगट झालं आहे. आणि असं बळ प्रगट होऊन युद्धभूमीवर तो काय करतो आहे? रणांगणावर तो लढतो आहे. यालाच काय म्हणतायत? लढताना वीराच्या अंगी हत्ती संचारला असे म्हणतायत. मग त्याचा अर्थ काय खरा? हत्तीचे बळ प्रगट होणे. हत्तीचे बळ प्रगट होणे. हत्तीचे बळ प्रगट होणे. वेगळा अर्थ, हत्तीचे बळ प्रगट होणे, वेगळा अर्थ निघतोय. पण हत्तीने अंगात प्रवेश नाही केला. त्याचं बळ त्याप्रमाणे, हत्तीच्या बळाप्रमाणे अंगामध्ये या वीराने शक्ती धारण केली आहे आणि शत्रूवर तो तुटून पडला आहे. हत्तीचे बळ प्रगट होणे. ठीक आहे मुलांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण काय बघितली आहे? शब्दशक्तीचा हा एक भाग बघितला आहे. ठीक आहे. तर मुलांनो, व्यंजना शक्तीची आपण वैशिष्ट्ये बघितली. ज्यामध्ये थोडंसं पुन्हा काही रिपीट करतो आहे. वेगळा अर्थ सूचित होतो, मूळ अर्थाला बाधा येत नाही. हा दुसरा सुसंगत अर्थ शक्ती वाचकापर्यंत पोहोचवते. व्यंजना शक्तीच्या साह्याने प्रगट होणाऱ्या या अर्थाला काय म्हणतात? व्यंग्यार्थ असे म्हणतात. आता मुलांना एक व्याख्या या ठिकाणी, याचीच व्याख्या आपण बघू. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला.
काय उदाहरण दिलं? लढताना वीरांच्या अंगी, लढताना वीराच्या अंगी हत्ती संचरला, तर हत्तीचं बळ ह्या वीरांच्या अंगी प्रगट होणे, हे या ठिकाणी अर्थ आपण बघितला आहे मुलांनो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं होतं मुलांनो, माझ्या मना काय बंद दगड. हे मना, माझ्या मना बंद दगड, याचा अर्थ आहे दगड बनणे मनाला नाही. तर तुम्हाला सांगितलं मन घट्ट करणे, आघात सहन करणे, हे सांगितलं होतं. पण आता एक व्याख्या दिली, एवढ्या उदाहरणावरून आपण बघितलं तर व्याख्या लिहून घ्या सर्वांनी मुलांनो. या मूळ अर्थाला बाधा न आणता मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ, बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची, वेगळा अर्थ व्यक्त करण्याची, वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते, जी शक्ती असते, जी शक्ती असते, जी शब्दाची जी शक्ती असते, तिला व्यंजना असे म्हणतात. तिला व्यंजना असे म्हणतायत. व्यंजना असे म्हणतायत मुलांना. ठीक आहे. बॉयज अँड गर्ल्स लक्षात द्या व्याख्याकडे. काय व्याख्या आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा बरं. मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते, तिला व्यंजना असे म्हणतात. व्यंजनाची व्याख्या लिहून घेतायत मुलांनो आणि पाठांतर करतायत. रिपीट करतोय मुलांनो. मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दांची किंवा शब्दाची जी शक्ती असते, तिला व्यंजना असे म्हणतात. तिला व्यंजना असे म्हणतात. मूळ अर्थाला बाधा न आणता मुला वेगळा अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती आहे मुलांनो, तिला काय म्हणतात? व्यंजना असे म्हणतात. मुलांनो, यासाठी आपण दोन महत्वाचे आता उदाहरण बघितलेले आहे. काय बघितलं? पहिलं उदाहरण बघितलं मुलांनो, माझ्या मना बंद दगड. माझ्या मना बंद दगड. आता या अर्थाला बाधा नाही मुलांनो. मग त्याचा अर्थ काय केला आपण विद्यार्थी मित्रांनो? तर मूळ अर्थाला बाधा ना आणता काय केलं मुलांना? दगड बनणे, मन दगड बनणे, म्हणजे मुलांना मन घट्ट करणे, एक अर्थ दिला आहे. मन घट्ट करणे, मन दगडाप्रमाणे घट्ट करणे मुलांना, मन घट्ट करणे. दुसरा अर्थ दिला तुम्हाला,
बंदगड दुसरा अर्थ दिला, आघात सहन करणे, संकट सहन करणे, सोसणे. तुम्हाला काही उदाहरणं असे देऊन तुम्हाला या ठिकाणी वेगळा अर्थ स्पष्ट केला आहे मुलांनो. या ठिकाणी म्हणून मुलांनो वेगळा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला म्हणतायत व्यंजना. ही व्याख्या लिहून घ्या पटकन. ठीक आहे मुलांनो, लिहून झालं असेल तर यातले थोडेसे उदाहरण आपण मी तुम्हाला या ठिकाणी काही पुस्तकातलेच उदाहरण आपण बघूया. तिन्ही शक्ती, आता तिन्ही शक्तीचे काही उदाहरणं बघू आपण. पहिली अभिदा बघितली, अभिदाचे काही उदाहरणं. राम एक राजा होता, राम एक राजा होता. अभिदा. तलावात भरपूर पाणी आहे, भरपूर पाणी आहे वेगळा अर्थ नाही. अभिदा. ही वाट डोंगरगावची आहे, वाट डोंगरगावची आहे वेगळा अर्थ नाही मुलांनो. अभिदा. बांगड्या रंगीत असतात, बांगड्या रंगीत असतात वेगळा अर्थ नाही, तोच अर्थ आहे, स्पष्ट अर्थ आहे. अभिदा. मावळतीला सूर्य सुंदर दिसतो आहे, सूर्य सुंदर दिसतो आहे, तोच अर्थ आहे मुलांनो. अभिदा. अशा प्रकारची 5 अभिदाची उदाहरणं या ठिकाणी आहे. लक्षणाची काही उदाहरणं आपण पाहिले मागच्या लेक्चरमध्ये, आजही स्पष्टीकरण थोडंसं केलं आहे. यात काही राम नाही. त्यानंतर त्याच्या डोळ्यातील पाणी आटले, त्यावेळी माझी वाट लागली. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली, याचा अर्थ वेगळा आहे. सूर्य अस्ताला गेला. आपण लक्षणाची मागच्याच वेळेत बघितलं की लक्षणामध्ये काय दिलं होतं मुलांनो, की वेगळा अर्थ सूचित होतोय. हे मागच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी आपण बघितलं, कारण त्याचं उदाहरण बघितलं होतं. पण काळ्या दगडावरची रेख म्हणजेच काय दिलंय, कधी न मिटणारं, कधीही न संपणारं, कायमस्वरूपी टिकणारं असं उदाहरण मागच्या वेळेत दिलं. म्हणजे मुलांना वेगळा अर्थ सूचित होतो तो लक्षणामध्ये. मग यात काही राम नाही, यात काही तथ्य नाही, वेगळा अर्थ आहे. त्याच्या डोळ्यात पाणी आटले म्हणजे अश्रू तो गाळू शकत नाही, इतकं दुःख झालं आहे, वेगळा अर्थ होतोय. त्यावेळी माझी वाट लागली, वाट लागली म्हणजे दुर्दशा झाली, वेगळा अर्थ निघतो आहे. पानिपतावर 1.25 लाख बांगडी फुटली, बांगडी फुटली म्हणजे हा वेगळा अर्थ काय आहे. 1.25 लाख जवळपास सैनिक मारले गेले आहे, म्हणजे बायका काय बनल्या आहे त्या ठिकाणी, मुलं त्यांच्या नशिबी दुर्दैवी आलेले आहे, हे आपल्या लक्षात येतं आहे. त्यांचे पती म्हणजे जवळपास पानिपतावर 1.25 लाख सैनिक मारले गेलेले आहे. तर अशा प्रकारे 1.25 लाख बायका अनाथ झाल्या आहे, असं काही अर्थ घेता येईल आपल्याला. सूर्य अस्ताला गेला, त्या ठिकाणी सूर्य अस्ताला गेलाय, सूर्य मावळतीला गेलाय, मावळतीला जाणं वेगळा अर्थ होतोय. तर ही लक्षणाचे या ठिकाणी वाक्य आपण बघतोय. पुढचं आहे व्यंजना. आता उदाहरण आपण बघितलं होतं, उदाहरणाचे व्यंजनाचे काय आहे वेगळा, थोडासा त्या संबंधित सुसंगत असा अर्थ. त्याने राम म्हटले, सुसंगत अर्थ आहे.
लात मारेल तिथे पाणी काढेल म्हणजे काय करणे, लात मारेल तिथे पाणी काढणे म्हणजे काय करेल, यशस्वी होणे, आहे की नाही. कुठे कमवण्याची तयारी असणे, कुठे काम करायची तयारी असणे, आपणच आपली वाट निर्माण करावे म्हणजे आपला मार्ग शोधावा, प्रगतीकडे जावे. अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण, अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. तर अशा प्रकारे चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी निर्माण होणे, वाट चांगली निर्माण होणे, दिशा येणे. त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला, त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला म्हणजेच काय, अस्ताला जाणे मरण येणे. त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला जाणे म्हणजे समान अर्थ त्याचा काय, मृत्यू येणे. त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला म्हणजे त्या ठिकाणी लयास जाणे असा अर्थ या ठिकाणी घेत आहे. त्यानंतर त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला म्हणजे वाट्याला दरिद्री येणे असा अर्थ या ठिकाणी घेता, वेगवेगळे अर्थ या ठिकाणी आपल्याला घेता येईल. जीवनाचा सूर्य अस्ताला म्हणजे शेवट होणे असाही घेता येतो. तर त्याच्या प्रगती खुंटणे, काही विकास न होणे, विकास थांबणे. तर शब्दशः अर्थ असे आपल्याला घेता येईल, म्हणा वेगळा अर्थ सूचित होतो. ठीक आहे, हे व्यंजनाचा. तर अशा प्रकारे आपण प्रत्येकाची या ठिकाणी अभिधाची 5 उदाहरणं बघितली, लक्षणाची तुम्हाला 7 उदाहरणं सांगितली आणि आता व्यंजनाची तुम्हाला 7 उदाहरणं सांगितली. तर मुलांनो, शब्दशक्तीचे 3 प्रकार आपण बघितले, अभिधा, लक्षणा, व्यंजना. या तिन्हीची काही उदाहरणं असंख्य या ठिकाणी बरेचसे उदाहरण तुम्हाला दिले. तर तुम्ही त्याची लक्षणं, त्याच्या व्याख्या आणि ती उदाहरणं व्यवस्थित पाठांतर करा. त्यानंतर अशी प्रत्येकाची अभिधा, लक्षणा, व्यंजनाची अशी 10 उदाहरणं त्या ठिकाणी तुम्ही बनवा. म्हणजे एकूण 30 उदाहरणाची तुम्ही काय करा, यादी तयार करा, जेणेकरून तुम्हाला अभिधा काय, लक्षणं काय, व्यंजना काय ओळखता येईल मला. ठीक आहे, हा टॉपिक. त्यामध्ये आपण इथपर्यंत थोडा थांबूया, थोडंसं आपण पुढच्या टॉपिककडे मुलांना वळूया. ठीक आहे, बघा आता आपल्याला व्याकरणाचा थोडासा पुढचा भाग बघायचा आहे. दुसरा भाग आहे मुलांनो, तो आहे काव्यगुण. काव्यगुण. तर या काव्यगुणाचे काही उदाहरणं आहे. नेमकं काव्यगुण म्हणजे काय, तुम्हाला थोडेसे उदाहरणं दिल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल. मुलांना बघा, पहिलं एक उदाहरण देतो, लिहून घ्या हे उदाहरण. करा लिखाण बरं सुरू. पराक्रमी व्यक्ती, पराक्रमी व्यक्ती रणांगणावर, पराक्रमी व्यक्ती रणांगणावर, पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाही. पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाही. पहिलं उदाहरण दिलं. रामांनी, लिहून घ्या, रामांनी आपली सर्व मालमत्ता
आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली. तिसरं वाक्य आहे मुलांनो, पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असे. संतांनी परोपकार हीच. चौथा, संतांनी परोपकार हीच जीवनाची इति कर्तव्यता मानली. इति कर्तव्यता मानली. पाचवा, पक्ष्यांचे पिल्लू झाडावरून पडून गत प्राण झाल्याचे पक्ष्यांचे पिल्लू झाडावरून पडून गत प्राण झाल्याचे पाहून तो कळवळला. पाहून तो कळवळला. लिहून घ्या बरं हे आवरा. मुलांनो, काव्यगुणामध्ये ही उदाहरणं बघितली.
पराक्रमी व्यक्ती रणांगणावर येणाऱ्या मृत्यूला घाबरत नाही. रामांनी आपली सर्व मालमत्ता वृद्धाश्रमाला दान केली. पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत मनाच्या लोकांकडे वार लावून जेवत असे. संतांनी परोपकार हीच जीवनाची इति कर्तव्यता मानली. पक्ष्यांचे पिल्लू झाडावरून पडून गतप्राण झाल्याचे पाहून तो कळवळला. अशा प्रकारचे वाक्य तुम्ही लिहून घ्या आणि त्यानंतर पुढच्या लेक्चरला मी तुम्हाला मुलांनो याचे काव्यगुण काय होतो तो या ठिकाणी मी तो स्पष्ट करेल. पण थोडक्यात या ठिकाणी हे जे वाक्य आहे यातून कोणता गुण दिसतो आहे तो पराक्रम. या ठिकाणी दुसरा गुण दिसतोय उदारता, लिहून घेऊ शकतायत. त्यानंतर पूर्वीच्या काळी अनेक विद्यार्थी श्रीमंत लोकांकडे वार लावून जेवत असे. इथे करुणता निर्माण या ठिकाणी निर्माण होते करुणता. त्यानंतर मुलांनो संतांनी परोपकारी जीवनाची कृत्यकर्तव्य मानली. परोपकार वृत्ती या ठिकाणी बघायला मिळते. आणि पक्ष्याचे पिल्लू झाडावर पडून गतप्राण झाल्याने तो पाहून कळवळला. येथे या ठिकाणी मुलांनो खऱ्या अर्थाने संवेदनशीलता मनामध्ये निर्माण होते. हे गुण दिसून येत आहेत. पुढच्या लेक्चर टायमाला मी तुम्हाला स्पष्ट करेल. ठीक आहे, इथपर्यंत आपण थांबूया. हा एक काव्यगुणाचे 5 उदाहरणं आहे, व्यवस्थित लिहून घ्या. त्यानंतर त्याचे तुम्हाला कोणत्या गुणात येतो तेही मी या ठिकाणी सांगितलंय. पुढच्या लेक्चरला आपण स्पष्टीकरण त्याचं करूया. ठीक आहे, आपण इथं थांबूया. बाय मुलांनो. तुम्हाला होमवर्क साठी मी सांगितलेलं आहे. अभिधा, व्यंजना, लक्षणा यांची प्रत्येकाची 10 उदाहरणं व्यवस्थित लिहून आणायची आहे. गोंधळ करायचं नाही, चुकायचं नाही, व्यवस्थित लिहा. ती जी लिहिलेली वैशिष्ट्य पाठांतर करा. ठीक आहे, बाय मुलांनो, बाय, गुड डे.